ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून 8 प्रभाग समित्यांमध्ये अध्यक्षांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 7 प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उथळसर प्रभाग समितीवर भाजपचे नारायण पवार यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे बहुतांश प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. शिवसेनेतर्फे नौपाडा कोपरीमध्ये मिनल संखे, वागळे रायलादेवीत एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगरमध्ये निर्मला कणसे, कळव्यात विजया लासे, दिव्यात दीपक जाधव, माजिवडा मानपाड्यात सिद्धार्थ ओळेकर आणि वर्तकनगरमध्ये जयश्री डेव्हिड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधात कोणताही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. दरम्यान सर्वांचे लक्ष मुंब्रा प्रभाग समितीकडे लागले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या दीपाली भगत आणि एमआयएमच्या नफिसा अन्सारी यांच्यात थेट लढत होणार आहे. मुंब्रा प्रभाग समितीत शरद पवार गटाचे 9, एमआयएमचे 5 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटचे 2 सदस्य असल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत अपेक्षित आहे. 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतदानानंतर मुंब्रा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सर्वांना नमस्कार. मला वाटतं बऱ्याच दिवसापासून सर्व समित्या कधी होणार याची उत्सुकता सर्वांमध्येच होती आणि आज सर्वप्रथम मला वाटतं माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आज सर्व प्रभाग समिती सभापती आज त्यांचे फॉर्म भरले गेले आहेत आणि येत्या 4 तारखेला बिनविरोध मला वाटतं हे सर्व सभापती होतील.